तृतीय वर्ष कला जेनेरिक अर्थात जी या पेपरचा अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत 2 घटक पाहिलेत: तमाशा, स्वरूप, वैशिष्ट्ये, भूमिका. लोकनाट्य, भूमिका, स्वरूप आणि वैशिष्ट्ये पहिल्या घटकामध्ये. दुसऱ्या घटकामध्ये आपण पाहिलं सत्यशोधकी, जलसे आणि आंबेडकरी जलसे यांचा सविस्तरपणे आपण अभ्यास केला. तिसरा जो घटक आहे तो लोकरंगभूमीचे आधुनिक रूपमधलं पथनाट्य हा एक घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. रिंगण नाट्य हा एक पण घटक आहे, तो सविस्तर नंतर पाहूया. अगोदर आपण पथनाट्य या आधुनिक लोकरंगभूमीवर सादर होणाऱ्या कला प्रकाराचा आपण एक आढावा घेणार आहोत. पथनाट्य हा नाट्यप्रकार मराठीमध्ये सामान्यतः 20व्या शतकाच्या उत्तरार्धात रूढ झाला. रंजनापेक्षा प्रबोधन हा हेतू या नाट्यप्रकाराने महत्त्वाचा मानला. मराठीमध्ये असं नाटक रस्त्यावर आल्यानं त्याविषयी बरीच चर्चा झाली, परंतु त्याविषयी सखोल सूत्रबद्ध विचार सामान्यतः झाला नाही. त्यामुळे या नाट्य प्रकाराच्या संकल्पनेपासून तर आजपर्यंतच्या वाटचालीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पथनाट्य या संकल्पनेचा विचार करता असे प्रत्ययास येते की पथनाट्य हा शब्द पथ आणि नाट्य, पथ म्हणजे रस्ता, या 2 शब्द एकत्र येऊन तयार झाला आहे. मराठी उत्पत्ती कोशकार कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी पथ या शब्दाचा अर्थ मार्ग, वाट, रस्ता असा सांगितला. तसंच नाटक या शब्दाचा अर्थ खेळ, सोंग, बतावणे असा सांगितला आहे. आदर्श मराठी शब्दकोशामध्ये प्रल्हाद नरहर जोशी यांनी पथ शब्दाचा रस्ता, वाट, मार्ग, पथ, रीत, चाल, पद्धत असा सांगतात. तर नाट्य या शब्दाचा अर्थ नाचणं, हावभाव करणं, गीत गाणं, सोंग घेणं इत्यादी नाटकाचे प्रकार सांगतात. वाद्याधिकांच्या साथीसह सोंगाची बतावणी करणं, एखाद्या सुरस व सुसंगत कथाभागाचं अनुकरण करून ती साभिनय सादर करून दाखवणं असं सांगतात. मराठी विश्वकोशकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सहकारी, त्यांची बरीच नावं आहेत: सरोजिनी बाबर, गोमा पवार, युमा पठाण, चित्रा नाईक, अनंत काणेकर. या मंडळींनी नाटक या संज्ञेचा अर्थ अभिनय करण असा सांगतात. नाटक म्हणजे प्रसंग व संवाद याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव असं म्हणता येईल. नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रियाप्रतिक्रियांचं दर्शन घडवणारा आकृतिबंध होय. विविध भावनांनी संपन्न असलेली आणि विविध प्रसंगांनी युक्त असलेली लोकवृत्तीची अनुवृत्ती म्हणजे नाटक. नाटक म्हणजे भावानुनर्तन होय. पथ आणि नाट्य या 2 शब्दाच्या एकत्रीकरणातून पथनाट्य हा शब्द उदयास आला ही वस्तुस्थिती आहे. कारण पूर्वी मराठी भाषा व्यवहारात हा शब्द रूढ झालेला नव्हता. पाश्चात्य देशात 20व्या शतकाच्या पूर्वार्धात स्ट्रीट प्ले रूढ झाल्यानंतर मराठीमध्ये पथनाट्य वाङ्मय प्रकार रूढ झाला, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु पथ म्हणजे मार्ग, रस्ता आणि नाट्य म्हणजे साभिनय सादर करणे या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून रस्त्यावर विशिष्ट हेतून सादर करायचे नाटक असं ढोबळमानानं नाट्य प्रकाराचं स्वरूप आहे. मराठीमध्ये पथनाट्यास मुक्तनाट्य, प्रसंगनाट्य, चव्हाट नाटक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. परंतु हेतू आणि अभिव्यक्ती पथनाट्य या शब्दातून जेवढी स्पष्ट होते तेवढी मुक्तनाट्य, प्रसंगनाट्य, चव्हाट नाटक या शब्दातून होत नाही. म्हणून इथं पथनाट्य हाच शब्द योग्य वाटतो. कारण मुक्तनाट्य बाह्यस्वरूप पथनाट्यासारखंच असतं, परंतु हेतूमध्ये मात्र फरक असतो. मुक्त नाट्यामध्ये रंगभूमीवरील रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, नेपथ्य सारख्या नाट्यांगांना फारच स्थान नसतं. कमीत कमी साधनांच्या साहाय्यानं अधिक प्रभावीपणे नाटक सादर करण्याच्या प्रकाराचा प्रयत्न असतो. पथनाट्य ज्याप्रमाणे प्रबोधन करण्याच्या हेतूने केलं जातं त्याप्रमाणे मुक्त नाट्य केलं जातं. उदाहरणार्थ कृष्ण सांगतो कथा महाभारताची हे भादखेर यांचं मुक्त नाट्य असेल,
त्यातील विषय माणसाच्या भावनेशी निगडीत आहे, परंतु हेतू मात्र प्रबोधन करणं हा नसून नाटक करणं हा हेतू सादर केला आहे. मुक्त नाट्यामध्ये येणारा एक नाट्य प्रकार म्हणजे प्रसंग नाट्य. कोणताही एक प्रसंग समजून घेऊन तो कमी वेळेत नाट्य रूपानं सादर करण्याचा प्रयत्न प्रसंग नाट्यामध्ये केला जातो. मुक्त नाट्य असो किंवा प्रसंग नाट्य असो, जर त्याचा हेतू लोकांना त्यांच्या समस्येची जाणीव करून देणं विषय असेल, विचार प्रवृत्त आणि कृती प्रवण करणार असेल, तर ते पथनाट्य असण्यास पात्र ठरते. पथनाट्य आणि चव्हाट नाट्य यांचे स्वरूप आणि हेतू दोन्ही सारखेच आहेत. फक्त फरक एवढाच आहे की पथनाट्य प्रेक्षकांमध्ये आकस्मिक जातं, प्रेक्षकांच्या मनावर आघात करतं. हे पथनाट्यांच्या प्रेक्षकांमध्ये अनपेक्षित जाणं चव्हाट नाट्याला मान्य नाही, असं दलित नाटककार भीमी शिंदे यांनी म्हटलेलं आहे. ते पुढे म्हणतात की ज्या वस्तीमध्ये चव्हाटा नाटक करायचं असेल तिथं कलावंत कार्यकर्त्यांनी अगोदर जाऊन तेथील लोकांना पूर्वसूचना दिल्यास ते पाहण्याची लोकांची मनस्थिती तयार होईल, त्यामुळं त्यातून योग्य परिणाम साधला जाईल. वस्तुतः पथनाट्य आणि चव्हाट नाट्यामध्ये फरक नसून स्ट्रीट प्ले या शब्दाला अनुसरूनच उपयोगात आणलेले हे दोन शब्द होत, त्यामुळे त्यात विशेष फरक दाखवता येईल इतकं वेगळं पण दिसून येत नाही. पथनाट्यास हिंदीमध्ये नुक्कड नाटक, चौराहा नाटक असं म्हणतात, तर इंग्रजीमध्ये स्ट्रीट प्ले या नावानं ओळखलं जातं. स्ट्रीट प्ले, नुक्कड नाटक, चौराहा नाटक आणि पथनाट्य हे समानार्थी शब्द आहेत. ती एकच संकल्पना स्पष्ट करतात. माणसाचं जीवन हे अनेक बंधनांनी बांधलं गेलं असतं. ही बंधनं धार्मिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक अशा अनेक प्रकारची असतात. या सर्व बंधनांमुळे माणसांचं जगणं सुखी, समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही बंधनं व्यक्तीवर कळत नकळत पडलेली असतात, त्यानं ती स्वीकारलेली असतात. माणूस त्या बंधनांशी एकरूप झालेला असतो. तो ह्या बंधनांवर मनापासून प्रेम करतो. कधी कधी तो या बंधनावर इतकं प्रेम करतो की त्याचा अतिरेक या बंधनांमुळे मूळ स्वरूपात बदलून जातं. त्याचा मूळ हेतू दुर्लक्षला जातो आणि म्हणून की हा अतिरेक हे ज्ञात करण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी रस्त्यावर येणं असा आहे. तसंच मानवी जीवनातील मूलभूत प्रश्न प्रकाश टाकणं, त्याचं स्वरूप पाहणं, त्यातील तथ्य शोधणं, त्यांचं मूल्यांकन करणं, त्यातील टाकाऊ आहे ते बाजूला सारून जे योग्य आहे ते चांगले शुद्ध करून घेणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यावर विचार करायस त्यांना प्रवृत्त करणं इत्यादी गोष्टी एकत्र येण्यामधूनच संकल्पना उदयास आली. ही संकल्पना पथनाट्य या शब्दातून जेवढी व्यक्त होते तेवढी मुक्त नाट्य, प्रसंग नाट्य, चौराट नाट्य यातून होत नाही. म्हणून विषयाच्या अनुषंगाने अधिक अर्थपूर्ण व सर्वांना परिचित असलेले पथनाट्य या शब्दाची जाणीवपूर्वक निवड केलेली आहे. माणूस आपल्या नित्याच्या कामासाठी घरातून बाहेर पडला, रस्त्यावर पोहोचतो आणि तेव्हा त्याची दृष्टी आजूबाजूस भिरभिरत असते. नाविन्यपूर्ण काही घडत असते का, तो तिथं थांबतो, काय घडतंय त्याबद्दल विचार करतो आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधतो. आणि म्हणून हे रस्त्यावर गारुड्याचे खेळ, बहुरूपी जिज्ञासुवृत्ती, कौतुक या रूपीमुळे तिथं गर्दी होताना आणि विनोदी संवादामुळे मनोरंजन होते. पथनाट्य म्हणजे केवळ मनोरंजन करणं नव्हे, तर पथनाट्यास मुळीच मान्य नाही. पथनाट्य सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या जीवनातल्या समस्यांची ओळख करून देत त्या समस्यांवर विचार करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करतं. पथनाट्य प्रेक्षकांशी सुसंवाद साधतं. त्या सुसंवादातून समस्यांवर चर्चा होते, उपाय शोधला जातो. पथनाट्यामध्ये काम करणाऱ्या नटमंडळींना पथनाट्यातून मांडल्या जाणाऱ्या विषयासंदर्भात संपूर्ण ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. ते असेल तरच ही नाट्यमंडळी पथनाट्य सादर केल्यानंतर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरं देऊ शकते. म्हणून नटमंडळींना पथनाट्यातील विषय, समस्या याविषयी संपूर्ण ज्ञान ते लोकांना देण्याविषयी असामान्य तळमळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विषयाची जाण, परस्पर सामंजस्य, सात्विक आत्मविश्वास, जबरदस्त इच्छाशक्ती आणि कमालीचा आशावाद इत्यादी गुणांमुळे पथनाट्य एक तात्विक अधिष्ठान प्राप्त होते. याशिवाय पथनाट्य यशस्वी होऊ शकत नाही. खास सामाजिक दृष्टिकोन, वैचारिक कुवत आणि समान अभिरुची असलेली तरुण मंडळी एकत्र येतात. आपल्या दैनंदिन जीवनातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक समस्या आणि सुखदुःखांचे प्रसंग एकमेकांना सांगतात. अगदी रोजच्या बोलीभाषेत जमेल तसे सांगतात. अशा प्रसंगांच्या सुसंगत जुळवणीतून
तयार झालेल्या संवादात्मक कथानकाला पथनाट्याचं रूप प्राप्त होतं. पथनाट्यामध्ये पात्रापेक्षा प्रवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पथनाट्याच्या सादरीकरणातून प्रश्न काय आहे, तो कसा निर्माण झाला, त्याचं स्वरूप हळूहळू कसं गंभीर होत गेलं, त्याचे परिणाम काय होत आहेत ते दाखवून तो प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न व उपाय काय आहेत ते सांगितले जाते. तर कधीकधी पथनाट्यामध्ये एखादी समस्या नाट्यरूपानं मांडून समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रेक्षकांना प्रवृत्त करून पथनाट्य संपतात. एकदा पथनाट्याची संहिता तयार झाली की पथनाट्य सादरीकरणात महत्त्वाचं असतं ते पथनाट्यातून लोकांना काय सांगायचं ठरवल्यावर कुणी कुणी काय काय सांगायचं, कसं सांगायचं हे ठरवलं जातं. त्यावेळी प्रत्येक पात्रानं मी कोण आहे, पथनाट्यामध्ये माझं काम काय, माझा स्वभाव काय आहे, मी कोणती प्रवृत्ती व्यक्त करणार आहे, उदाहरणार्थ सासू सून, मालक नोकर, पुढारी पोलीस इत्यादींचा विचार करून त्याला नुसार भूमिका सादर करणं अपेक्षित असतं. पथनाट्यात प्रत्येक पात्र आपापल्या सहकारी पात्राला समजून घेऊन विषयाला पूरक असे संवाद उत्स्फूर्तपणे म्हणू लागतो. तेव्हा संवादातून मोठ्या कल्पकतेनं आपला संदेश, आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवतो. पथनाट्य संपले की लगेच पथनाट्यातील कलावंत कार्यकर्ते प्रेक्षकांशी चर्चा करतात. चर्चेमधून प्रेक्षकांना विश्वासात घेऊन त्यांना प्रश्न विचारतात. पथनाट्यामध्ये आपल्याला काय आवडलं, काय आवडलं नाही, पथनाट्यामध्ये मांडलेल्या विषयासंदर्भात तुमचे काय अनुभव सांगू शकाल का, पथनाट्यामध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला उत्तर सुचतं का, असे अनेक प्रश्न विचारून समर्पक लोकांकडनं उत्तरं घेऊन आपला हेतू साध्य करत असतात. पथनाट्यानंतर कलावंत कार्यकर्ते आपण सादर केलेल्या पथनाट्याचं मूल्यमापन करतात. पथनाट्य सादर करताना आपण उत्स्फूर्तपणे जे संवाद म्हणतो त्यामध्ये नवीन काही बोलायचं, जे बोललो ते उचित होतं का, आपण महत्त्वाचं काही विसरलो का, पथनाट्याचा कोणता प्रवेश परिणामकारक झाला, या संदर्भात ते चर्चा करतात. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकलो, कोणत्या प्रश्नांचे आपण समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही, पुढच्या प्रयोगात त्याच्यात बदल घडवून आणत असतात. आणि या साऱ्या चर्चा करून इत्यादी गोष्टींचा समावेश पथनाट्यामध्ये या संकल्पनेत आहे. या साऱ्या प्रयत्नातून पथनाट्य प्रभावीपणे व्यक्त होत असते. आणि मग हे जे पथनाट्य आहे, पथनाट्याची संकल्पना एपिक थिएटर आणि यांच्याशी जवळची वाटते. आणि त्यानंतर आपण येतो ते पथनाट्याच्या स्वरूपाकडे. पथनाट्य हा जो भाग आहे हा पथनाट्याची परंपरा आणि इतिहास. मध्ययुगीन युरोपमध्ये ग्रीक आणि रोमन रंगभूमीत पथनाट्याचा उगम झालेला किंवा नाट्य रंगभूमीचा उगम झाला आणि तिथून आजपर्यंत हे रंगभूमी ही अखंडपणे चालत आलेली आहे. आणि या रंगभूमीतूनच पुढे आजचं जे आधुनिक रूप आहे नाटकाचं, ते आधुनिक रूप म्हणजे जलशांनंतर आलं तो पथनाट्य. आणि त्या पथनाट्यातूनच पुढे जे साकारलं गेलेलं आहे, म्हणजे आजही काही पथनाट्य सादर केले जातात. ज्वलंत प्रश्न, ज्वलंत समस्या किंवा लोकजागृती. म्हणजे कारण काय, ही पथनाट्याचा मूळ उद्देश लोकांमध्ये जागृती करणं, मग एड्ससारखा विषय घेऊन त्याला चर्चा करणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं. आता सध्या आपण सर्वच जण कोविड-19च्या संघर्षाला सामोरे जात आहोत. अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. घराबाहेर पडू नका. खूपच अडचण असेल, इमर्जन्सी काम असेल त्यावेळेस तोंडावर मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा, 2 व्यक्तींमधलं अंतर कमीत कमी 2 मीटरचं म्हणजे 6 फुटाचं अंतर असलं पाहिजे. वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित राहा. आपण सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून या कोविड-19 पासून लवकर मुक्तता व्हावी याच्यासाठी घराबाहेर पडू नका. जर साखळी तोडायची असेल तर एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, कारण आपल्या शेजारी बसलेला माणूस हा कोविड प्रवाहक आहे हे आपल्याला कळत नाही. आणि त्याच्यामुळे कितीही जवळचा माणूस असला तरी त्यांच्यामध्ये आपलं अंतर हे असलंच पाहिजे. घरात सुद्धा वारंवार हात धुवा, साबणाने धुवा, सॅनिटायझरने हात धुवा. बोलताना रुमाल तोंडावर धरा किंवा हात आडवा धरा आणि तरच बोला.
खोकताना शिंकताना रुमाल हा असलाच पाहिजे आपल्या तोंडासमोर. तर आज आपण हे नाटकसुद्धा भविष्यामध्ये पथनाट्य म्हणून सादर करता येऊ शकतं. असो, आता पथनाट्याचं जे स्वरूप आहे ते पाहत असताना विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेले कलावंत, कार्यकर्ते, प्रचलित रंगभूमीचे रंगमंच, नेपथ्य, आपण अगोदर भूमिका पाहिली. आता त्याचं जे स्वरूप आहे, कलावंत, कार्यकर्ते, प्रचलित रंगभूमीचे रंगमंच, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना इत्यादी नाट्यांगांविषयी सर्व संकेत झुगारून प्रेक्षकांच्या शोधात चार भिंती बाहेर पडतात. ज्या ठिकाणी लोक जमलेले असतात अशा रस्ता, चौक, चाळी, कॉलेज, पटांगण, बाजारतळ, रेल्वे स्टेशन इत्यादी सारख्या, म्हणजे जेणेकरून जिथं त्यांना लोकांची गर्दी दिसेल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल, आणि म्हणून अशा सार्वजनिक ठिकाणी जातात. हीच पथनाट्याची रंगभूमी असते. तिथंच पथनाट्य मोठ्या उत्साहात सादर केलं जात असतं. जनसमूहात गेल्यावर हार्मोनियम, डोलकी, टाळ वाजून, तर कधी एखादा संदेश देणारं उडत्या चालीवर आधारित असलेलं गीत टाळ्यांच्या ठेक्यावर सुरात म्हटलं जातं व लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मग राजा, प्रधान, जमुरे, मदारे, साप, गारुडे यांच्या विनोदी संवादातून पथनाट्य सुरुवात होते. तर कधी याच लोकांमध्ये घुसून एक कलावंत, कार्यकर्ता आपल्यातीलच श्री कलावंतास ओरडत फरफटत बाहेर आणतो, लाथाबुक्क्यांनी मारतो. मारताना माहेरून पैसे आणावेत अशी मागणी करतो, तेव्हा ती मोठ्यानं आक्रोश करते. सुटकेसाठी प्रेक्षकांनाच विनवणी करते, तेव्हा काही लोक घाबरतात, काही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात, काही बाईवर हात टाकतो म्हणून त्या कार्यकर्त्या कलावंतास मारायला जातात, तेव्हा इतर कार्यकर्ते त्यांना आवरतात आणि मग पथनाट्य सुरू होतं. प्रेक्षक मोठ्या तन्मयतेनं पाहत राहतात. त्यांना समजतं की अरेच्या, ही तर माझ्याच आयुष्यातली घटना आहे. माझी बहीण अशीच हुंड्यासाठी मारली गेली. तिला सासरचे लोक असेच छळत होते. माझ्या शेजारीही असंच दारू पिऊन धिंगाणा घालणारा व्यक्ती आहे. या सर्व समस्या आपल्याच तर आहेत हे त्याला कळून चुकतं. यावर काही उपाय आहे का याविषयी तो विचार करतो. उत्तर शोधण्यासाठी अस्वस्थ होतो आणि पथनाट्य चालू असतं. पथनाट्याच्या स्वरूपाविषयी धीरज कुलश्रेष्ठ म्हणतात, पथनाट्य म्हणजे सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. गतिमान जीवनामध्ये रंगमंदिरात येऊन प्रेक्षकांची वाट न पाहता रंगकर्मी स्वतःच प्रेक्षकांकडे जातात. ते गल्ली, चावडी, वाड्या, वस्ती आणि गावागावातून फिरून नाटकाच्या माध्यमातून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यासाठी त्यांना रंगमंच, प्रकाशयोजना, नेपथ्य, वेशभूषा, केशभूषेची गोष्टीची आवश्यकता नसते आणि मेकअपशिवाय रंगकर्मी पथनाट्य सादर करतात. नृत्य, नाट्य, संगीत या लोककलांच्या माध्यमातून सर्वसामान्य जणांचं अज्ञान दूर करण्याच्या हेतूने त्यांच्या जीवनातील एखादी समस्या त्यांच्यापुढे मांडून त्यांना त्यावर विचार करायला प्रवृत्त करतात. त्यासाठी दशावतार, भारुड, कीर्तन, तमाशा, मदारी, गारुडी, पोतराज यासारख्या लोककलांचा उपयोग करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं जातं. तसंच मधूनमधून गीताबरोबर ढोलकी, टाळ, तुंतुण, हार्मोनियम यासारख्या पारंपरिक वाद्यांच्या साथीनं पथनाट्य आकर्षक बनवलं जातं. म्हणजे पथनाट्याचं स्वरूप हे अशा पद्धतीचं आहे. आता पथनाट्याचे वाङ्मयीन घटक. पथनाट्य स्वरूप पाहत असता त्याच्या वाङ्मयीन घटकांची ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे. वाङ्मयीन घटकांमध्ये प्रामुख्याने पथनाट्याचं कथाबीज, कथानक, पात्र, संघर्ष व भाषाशैली या गोष्टींचा समावेश होतो. पथनाट्याचं कथाबीज. पथनाट्याची निर्मिती हीच मुळात अवस्थेतून झालेली आहे. अशी एखादी गोष्ट आहे की ती मनाला सतत बेळसात राहते. त्यावर मनामध्ये सतत काही ना काही विचार होत राहतात, घोळत राहतात. त्यामुळं मनाची बेचैनी वाढत आहे. ती गोष्ट पथनाट्याच्या निर्मितीच कारणीभूत ठरते. ज्यातून पथनाट्याचं कथानक साकार होतं. जी गोष्ट कथानकाचा आत्मा असतं त्यालाच आपण कथाबीज म्हणतो. रोजच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अशा कितीतरी घटना घडत असतात. आपण स्वतः त्या घटनेतील प्रमुख निमित्त असतो, परंतु त्या घटना खूपच अतिसामान्य असल्याचं त्या कळत न कळत दुर्लक्षित होतात. त्यामुळे त्या आपल्या लक्षात राहत नाहीत, परंतु काही घटना मात्र कायम मनात घर करून राहतात. पथनाट्याच्या बाबतीत अशा मनात घर करून राहिलेल्या घटना या कथाबीजच असतात. माणसाच्या रोजच्या जीवनात त्याला सतत भेडसावणारे प्रश्न, त्याच्या समस्या, त्यावर उपाय हे कथाबीज होय. या कथाबीजातून कथानकाचा जन्म होतो. अंधश्रद्धा, प्रौढ, साक्षरता
हुंडा पद्धती, एड्स निर्मूलन, कुटुंब नियोजन, बाल कामगार, अस्पृश्यता निवारण, वशिलेबाजी, भ्रष्टाचार, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, विश्व बंधुत्व यासारखे अनेक विषय इतके सामर्थ्यवान असतात की ते नवीन कथानकाला जन्म देऊ शकतात. उदाहरणार्थ हुंडा पद्धती ही सामाजिक समस्या घेऊन हुंडा पद्धतीचे दुष्परिणाम मी समाजामध्ये रोज पाहतो, पेपरमध्ये वाचतो आणि मी अस्वस्थ होतो. हुंड्यासाठी सासूनं सुनेचा छळ केला, हुंड्यासाठी सासू आणि नवऱ्यानं संगनमतानं सुनेला पेटून दिलं असं मी वाचतो. माझ्या मनातला माणूस इतका पशुतुल्य का बनतो असा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणजे कथाबीज आहे हे आपल्यातच, आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूलाच आहे, फक्त ते शोधता आलं पाहिजे. लग्न म्हणजे पवित्र संस्कार, दोन जीवांचं मिलन, दोन घरांचं मिलन. लग्न म्हणजे नवजीवन, यालाच बाजारी रूप दिलं जातं. पैसा आहे, उद्या नाही. पैसा आज गेला, उद्या मिळवता येईल, पण ज्या जोडीनं संसाराचं आयुष्य, ते प्रेमाचा माणूस परत मिळवता येईल का? तेच प्रश्न, असे अनेक प्रश्न या कथाबीजातून उपस्थित केले जातात आणि त्यातूनच कथानकाचा जन्म होऊ लागतो आणि ते कथानक तयार होते. आता पथनाट्याचं कथानक. कथाबीजाचं बाळशेदार स्वरूप म्हणजे कथानक होय. रोजच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना घडत असतात की त्यातून वेगळे अनुभव आपण घेत असतो, तर कधी दुसऱ्याकडून ऐकत असतो. असे अनुभव म्हणजे एक छोटे कथानकच असते. एकाच आशयाचे अनेक छोटे छोटे अनुभव सुसंगत गुंफले की पथनाट्याचं कथानक तयार होतं. पथनाट्याचं कथाबीज हे जीवनस्पर्शी असल्यानं पथनाट्याचं कथानक सुद्धा माणसाच्या जीवनाचं वास्तव दर्शन घडवतं. उदाहरणार्थ हुंडा पद्धती. या कथाबीजाचे आपल्या शेजारी पाजारी गावात घडणारे प्रसंग पाहूया. एका घरात मुलगी झाली, दुसऱ्या घरात पदवीधर झाली, तिसऱ्या घरात मुलीचं लग्न झालं, चौथ्या घरात सुनेच्या हुंड्यासाठी नवरा सासू छळ करतात, माहेरी पाठवतात, मुलीचे वडील मुलीला आश्रयाला देत नाही, सून पुन्हा सासरी येते, पुन्हा छळ, शेवटी विजेचा शॉक देऊन मारतात, अपघात भासवतात. एवढ्या मुद्द्यावरून कथानक तयार झालं. आता मी पात्रांना नावं देऊन त्यांचा संवाद देऊ लागतो, तेव्हा पथनाट्य तयार होत जातं. पथनाट्याचं कथानक हे दैनंदिन प्रसंगांवरच आधारित असतं. समाजामध्ये अवतीभोवती घडणारी प्रत्येक चिरस्मरणीय घटना ही पथनाट्याचं कथानक बनतं. आता कथानाटकातील म्हणजे कथाबीज आपण जे पाहत आहोत, वाङ्मयीन मूल्य जे पाहत आहोत, त्यातलं कथानाट्यातील पात्र. पथनाट्यामध्ये असणारं पात्र ही सर्वसामान्य अशीच असतात. आपण रोज आपल्या अवतीभोवती त्या पात्रांना पाहत असतो. त्या रूपानं पथनाट्यांच्या पात्रांच्या रूपानं त्यांना भेटत असतं. ही पात्र समूहाचं प्रतिनिधित्व करतात. व्यक्तिगत व्यथा वेदना अन्याय अत्याचार मांडत असतात. ती समूहाच्या व्यथा वेदना अन्याय अत्याचार मांडू लागतात. व्यक्तीकडून समूहाकडे असा त्यांचा भावना अभिव्यक्तीचा प्रवास असतो. पथनाट्यातील पात्र ही पात्र म्हणून न येता प्रवृत्ती म्हणून येतात आणि प्रवृत्ती म्हणूनच विकसित होतात. त्यामुळं नाटकातील व्यक्तिरेखा ज्याप्रमाणे लोकप्रिय झालेल्या दिसतात, उदाहरणार्थ एकच प्यालामधील तळीराम, नटसम्राटमधील आप्पासाहेब बेलवणकर, पथनाट्यातील व्यक्तिरेखा लोकप्रिय झालेल्या आढळत नाही, कारण पथनाट्यामध्ये पात्रापेक्षा प्रवृत्ती म्हणून त्या येतात. इथं पात्रापेक्षा प्रवृत्तीची अभिव्यक्ती श्रेष्ठ ठरते. पात्रापेक्षा प्रवृत्तीच्या प्रभावी दर्शनामुळे एकाच पथनाट्याचे शेकडो प्रयोग झालेले आपल्याला दिसतात. आता संघर्ष हा जीवनाचा विभाज्य भाग आहे आणि म्हणून पथनाट्यामध्ये तो येणे अटळ आहे. म्हणून पथनाट्यातील संघर्ष. पथनाट्यामध्ये पात्रापेक्षा प्रवृत्तीच विकसित होत असल्या कारणाने पथनाट्यातील संघर्ष दोन प्रवृत्तींमधला संघर्ष असतो. शोषक आणि शोषित, शिष्ट आणि दुष्ट, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, आहे रे आणि नाही रे, अशा प्रवृत्तीमधून हा संघर्ष असतो. हा संघर्ष रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग या तुकारामांच्या ओळीप्रमाणे अंतर्बाह्य जन आणि मन, तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे एका प्रवृत्तीचा संघर्ष तिच्या स्वतःशीच असतो, तर कधी आपल्या परस्पर विरोधी भिन्न प्रवृत्तीशी असतो. एखादी प्रवृत्ती स्वतःच जेव्हा संघर्ष करते तेव्हा तिचा आत्मशोध घेण्याचा प्रयत्न असतो. स्वतःचं अस्तित्व या अथांग सागरामध्ये शोधत असते. यामध्ये तिला आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव झालेली असते. आपण नाहक एखाद्या समाज व्यवस्थेच्या, राजसत्तेच्या किंवा सत्ताधीश प्रवृत्तीच्या जाचाला बळी पडत आहोत. आपला काही दोष आहे का, हे सारं सहन करायचं, तर अन्याय अत्याचार करणाऱ्या, आपल्या शोषण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात संघर्ष सिद्ध करणं सिद्ध होतं. म्हणजे पथनाट्यातील संघर्ष दोन प्रवृत्तींचा संघर्ष असतो. तसाच तो एका प्रवृत्तीचा तिच्या स्वतःशीच असतो. संघर्षाची सुरुवात स्वतःपासून सुरू होऊन मग संघर्ष सामूहिक बनतो.
उदाहरणार्थ हुंड्याचे पैसे न दिल्या कारणाने सासू सासरे नणंद नवरा यांच्या छळात बळी पडणारी सून जेव्हा स्वतःची कैफियत मांडत असते ती स्वतः संघर्षात सिद्ध होते, तेव्हा ती एकटी संघर्ष करत नाही तर हजारो सुनांच्या मनांमधले संघर्षाची ठिणगी पेटवते. ही संघर्षाची ठिणगी पेटल्या कारणाने संघर्ष सून या प्रवृत्तीचा सासू या प्रवृत्तीशी सुरू होतो आणि तो घराघरात पोचतो. याला सामूहिक स्वरूप प्राप्त झालेले असते. त्यानंतर पथनाट्याची भाषाशैली. पथनाट्याची भाषाशैलीचा विचार करताना पथनाट्याच्या विविध घटकांचे परस्पर व त्यामुळे घडून येणारे परिणाम, पथनाट्यामध्ये बोलले जाणारे संवाद, संवादांची गुंफण, त्यांचा अनुक्रम, त्यांचं सामर्थ्य, संवादासाठी योजलेली भाषा, भाषेतील शब्दबद्ध वाक्यबल यामुळे पथनाट्याचा साधलेला परिणाम इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. पथनाट्य म्हणजे आपल्या लोकांच्या समस्या आपल्या लोकांपुढे मांडून त्यांना समस्येची जाणीव करून देणारी, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी, त्या समस्येवर काही उपाय सुचवणारे, तसे प्रेक्षकांच्या येण्याची वाट न पाहता स्वतःहून प्रेक्षकांकडे जाणारी, प्रचलित रंगभूमी, नेपथ्य, रंगमंच, वेशभूषा यांचा संकेत नाकारणारे तरीही नाटकाशी नाते सांगणारे लोककला म्हणजे पथनाट्य होय. यांच्यामध्ये जीवनाशी संबंधित सवाल, समस्याओं के घटनाओं पर आधारित विषय वस्तु, स्थानिक भाषाओं के मुहावरों का प्रयोग, गीत संगीत लोकप्रिय धुनों में इस्तेमाल, नाटकी लोकशैली के प्रभाव तत्वों का उपयोग, जनसाधारण अभिरुचि में मनस्थिति को लगातार समझने और सीखने और फिर आवश्यकतानुसार सुधार विकसित प्रक्रिया, नुक्कड़ नाटक की आवश्यकता होती. म्हणजे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाक्प्रचार, म्हणी, लोकगीत, लोकसंगीत इत्यादी लोककलांच्या सुयोग्य मेळाव्यातून पथनाट्याची शैली तयार होते. हा मेळ बिघडला की पथनाट्य योग्य परिणाम साधू शकत नाही. पथनाट्याचा मुख्य हेतूच म्हणजे लोकांना विशिष्ट मुद्द्यावर विचार करायला प्रवृत्त करणं आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी नाट्यांचा लोककला उपयोग पथांमध्ये केला जातो. कोणतीही कलाकृती काही ना काहीतरी बोध करतच असते, परंतु तिचा हेतू मात्र प्रबोधन करणं हा नसतो. पथनाट्यामध्ये मात्र हा हेतू स्पष्टपणे जाणवतो. ज्याप्रमाणे एखादा मासा मारणारा कोळी नदीमध्ये जाळं लावून भोवतालचे मासे जाळ्याच्या दिशेने येतो, त्यांना जाळ्यामध्ये पकडतो, अगदी तसंच काम पथनाट्य करतं. अज्ञानाच्या अंधकारात भरकटलेल्या लोकांना नाट्य तत्वाच्या आधारे पथनाट्य जाणीवेच्या जाळ्यात पकडतं. एकदा त्याला आपल्या जाळ्यात तो सापडला आहे याची जाणीव झाली की तो सुटण्यासाठी विचार करतो. विचारांचा काहूल त्याच्या डोक्यात माजतो, तो अस्वस्थ होतो आणि या ज्वाळ्याद्वारेच लोकांना आकर्षित करून विचार करायला प्रवृत्त करतात. लोककला, लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंगीत यांचा या लोककलांचा उपयोग करून लोकांचं प्रबोधन केलं जातं. या लोककलांचा उचित उपयोग पथनाट्य शैलीचाच भाग म्हणजे याविषयी के नटवरांनी म्हटलेलं ते सांगतात. हिंदीतली ती भाषाशैली. पथनाट्य निर्माण होत असताना प्रामुख्याने पथनाट्याचा प्रेक्षक कोण आहे, त्याची समस्या काय, त्यावर उपाय काय, त्याची भाषा कोणती, त्याच्या चालीरीती, रूढी, परंपरा, सामाजिक संकेत काय आहे, त्याची बौद्धिक कुवत काय आहे इत्यादी गोष्टीतून पथनाट्य शैली तयार होते. नाटकामध्ये मात्र तसं नसतं. पथनाट्य हे प्रेक्षकांसाठीच लिहिलेलं असतं. प्रेक्षक आणि पथनाट्य हे कधीच परस्परापासून वेगळे नसतात, त्यांचे अद्वैत असतं. पथनाट्याची शैली बोलीभाषेच्या वापरामुळे परिणामकारक होती. जीवनानुभवातील उघड वाटणारा प्रसंग सहज लोकांना पटतो. पथनाट्याच्या माध्यमातून पटवला जातो. पथनाट्याच्या बोलीभाषेमध्ये असलेले संवाद उक्ती आणि खेडी स्वरूपाचे असतात. उक्ती म्हणजे काहीतरी विचार मांडण्यासाठी बोलणं होय आणि बोलण्यातून एखादा विचार मांडला जातो आणि या विधानाच्या उक्तीतूनच कथानक सांगितलं जातं. खेडीमधून कथानकाला गती दिली जाते. खेडीमुळे कथानक पुढे पुढे सरकत जाते आणि पथनाट्य हे सादर होत असते. आणि या पथनाट्यामध्ये काय सांगितलं आहे ते कोणत्या पद्धतीनं सांगितलं याला फार महत्त्व असतं. याला रमेश धोंगडे हे आशयाचं वेष्टन म्हणजे शैली असं म्हणतात. एखादा विचार, एखादं तत्व लोकांपर्यंत पोचवून ते त्यांना पटवून देणं गरजेचं असतं. तो विचार, ते तत्व जसं आहे तसंच सांगितलं तर त्यांना प्रथम कळणार नाही, कळलं तर पटणार नाही. असा विचार लोकांना सहज पटावा, त्यांनी त्यावर विचार करावा म्हणून विशिष्ट कलात्मक पद्धतीनं वक्रोक्तीसह सांगितलं जातं. ही सांगण्याची पद्धत म्हणजेच पथनाट्याची शैली होय. एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला येणं म्हणजे आईवडिलांच्या जीवाला फास अशा दूषित नजरेनं मुलीकडे पाहिलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. मुलीची ही अवस्था, तिच्याकडे पाहण्याचा आईवडिलांचा समाजाचा दृष्टिकोन जो ती म्हापशेकरांनी मुलगी झाली हो या पथनाट्यामध्ये भारुडाचा वापर करून मोजक्या शब्दात प्रभावीपणे मांडलेले आहे. तर अशा पद्धतीनं आपण या
पथनाट्याचं स्वरूप आणि त्याचे वाङ्मयीन जे घटक आहेत त्या वाङ्मयीन घटकांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या वेळेस पथनाट्याचे प्रायोगिक घटक जे आहेत, पथनाट्याची संहिता वगैरे जे वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत.